This is Diksha, and this is Core Content Idea Episode 1. Okay, बेसिकली काय तर खूप साऱ्या गोष्टींवर बोलायचं ट्राय करू याच्यामध्ये मज्जा येईल. ओके, सो जसं की मी सांगितलं होतं, हा फर्स्ट एपिसोड असणार आहे अबाउट माय जॉब. की मी सांगितलं होतं की आय परस्यू आर्ट, बट मी जॉबसुद्धा शोधणार आहे. तर आता बरेच दिवस झालेत मी गेली व्हिडिओ रेकॉर्ड करून. ठीक आहे. तर मी अँड माय सम ऑफ फ्रेंड्स वी आर फाइंडिंग जॉब्स. की आम्ही खूप साऱ्या HRsना मेसेज केले. त्याच्यानंतर रिझ्युमे तयार केला स्वतःचा. त्याच्यानंतर इंटरव्ह्यू प्रॅक्टिस. इट इज वन ऑफ काहीतरी की इंटरव्ह्यू प्रॅक्टिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. की जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू प्रॅक्टिस करता, त्याच्यामध्ये दिलेले क्वेश्चन्स असतात, त्याची प्रॅक्टिस करता. ऑब्व्हियसली आहे, सगळीकडे तुम्हाला प्रॅक्टिस हवीच आहे. इंटरव्ह्यू प्रॅक्टिस. सो मी कशी इंटरव्ह्यू प्रॅक्टिसचे काही 2-3 क्लिप्स आहेत ज्या मी रेकॉर्ड केल्यात. सो आय शेअर इट. पुढे दाखवेलच मी. ठीक आहे. Good morning, my name is Diksha. I am from Pain Raigad. I have completed my 12th in science and recently appeared for my graduation exams. Alongside my education, I worked for 4 months as a project manager at Chitej Multipurpose Association. In this role, I was responsible for coordinating with my project team, train coordinators, and monitoring daily updates. I gained hand on experience in people handling and also maintaining smooth communication. Through this experience, I developed key skills such as effective communication, patience, and handling pressure. And also, I learned about listening carefully and respond with empathy, which I believe are which I believe is essential qualities in customer service. So, my background is my background is combined with my professional career that makes me strong fit for this role. Thank you. गॉट चान्स इन ABSS, एमी बिजनेस सपोर्ट सोल्यूशन. याद हो गया मेरे को. हां, तर इथे आम्हाला चान्स मिळाला. इंटरव्ह्यूसाठी गेली होती आम्ही. इंटरव्ह्यू क्रॅक क्रॅक केला आम्ही. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर वी जॉईन फॉर अ कस्टमर सर्व्हिस. कस्टमर सर्व्हिसचं खतरनाक काम असतं राव. की कस्टमर लोक शिव्या देणार, त्या ऐकायच्या. बॉस, मॅनेजर, HR अँड ऑल्सो TL, टीम लीडर्स, त्यांच्यासुद्धा शिव्या खायच्या. सेल्स सेल्स मॅनेजमेंट नाही, सॉरी, मार्केटिंग. सेल्स अँड मार्केटिंगमध्ये ज्या जॉब्स असतात, इट्स लिटरली डेंजरस. मीन्स तुमची कम्युनिकेशन चांगली होईल, नो डाऊट, बट ज्या तुम्हाला त्याचं पै मोजावं लागतं ना. पैसा मिळतो, नो डाऊट, बट जे पेशन्स लागतात त्या गोष्टीला. म्हणजे तुम्ही कस्टमर्सच्या शिव्या खाता आणि सोबत तुमच्या वरच्या लोकांच्या पण शिव्या खाता. इट्स डेंजरस ब्रो. आणि एखादा फ्रस्ट्रेटेड कस्टमर असेल तर मग तर काही भाई. आत्ता खरं स्ट्रगल काय माहिती आहे का, की या जॉबसोबत आर्ट परस्यू करणं. आता मी जॉबला जाऊन मीन्स जॉईन करून बेसिक 15 दिवस झालेत. ट्रेनिंगचे 7 दिवस असतात. OJT मीन्स ऑन जॉब ट्रेनिंग, त्याचे 7 दिवस असतात. त्याचे 4-5 दिवस माझे कंप्लीट झालेत आणि मी कॉल्स घ्यायला सध्या सुरुवातसुद्धा केली आहे. बट डोक्याचा भुगा होतो राव. दिवसभर कॉल घ्यायचे, कान दुखायला लागतात. रोज ट्रेनचा प्रवास. हां, आम्ही येऊन जाऊन करतो, म्हणजेच काय तर प्रवास. रोज ट्रेनचा प्रवास, गर्दी. आणि मग घरी 9-10ला येणं होतं. आणि मग त्यानंतर जी
एनर्जी थोडीशी राहिलेली असते. त्यामध्ये स्वतःची प्रॅक्टिस करणं इट सीम्स डिफिकल्ट. आता मी व्हिडिओसुद्धा वीक ऑफला रेकॉर्ड करते आहे, की जेव्हा मला सुट्टी असेल तेव्हा मला माझं माझं काम करता येईल. मीन्स स्वतःच्या कामाला लिमिटेशन्स येतात जेव्हा आपण जॉब किंवा एखादी रिस्पॉन्सिबिलिटी घेतो. जॉबसोबत एखादी गोष्ट स्वतःचं पॅशन परस्यू करणं आणि इन रिअल जॉब करणं, ते पण प्रवास करून, इट्स लिटरली डिफिकल्ट. जेव्हा आपण आपल्या पेरेंट्सना बघतो, ते लोक जॉब करताना घरी येऊन सुद्धा ते लोक काम करतात. जसं की माझी मम्मी करते, की ती जॉबला जाऊन आल्यावर घरीसुद्धा काम करते. इट्स सो डिफिकल्ट. मला कधी कधी रडायला येतं घरी येऊन काम करायला लागलं की. इट्स रिअली डिफिकल्ट. जॉबसोबत पॅशन परस्यू करणं, सल्यूट आहे त्या लोकांना जे लोक करतायत आणि खूप चांगल्या प्रकारे करतायत. इट फील्स लाईक की भाई लोक कशी काय 80-80 वर्ष जगतात. मी तर 20 वर्षातच कंटाळलो खरंच. बट ह्या सगळ्यामध्ये काही काही छान छान गोष्टीसुद्धा अनुभवायला येतात. जसं की ऑब्व्हियसली गोष्ट आहे, ऑफिसचा एन्व्हायरमेंट इतका काही खास नाही आहे, बट तिथे मिळालेले लोक छान आहेत. ट्रेनमध्ये आपसूक काही गोष्टी घडतात. जसं की मी फर्स्ट डे होता माझा, आय एम गोईंग फॉर अ जॉब अँड मी फ्रॉक घातली होती. फ्रॉकला इथे नाड्या असतात, नॉट्स. तर माझी एक नॉट तुटली. आय फील लाईक यार फर्स्ट डे व्हॉट इज दिस. आणि मला मध्ये ट्रेनमध्ये एक काकी मिळाल्या. मी दोघी तिघींना विचारलं की कोणाकडे आहे का म्हणून. एक पिन जरी मिळाली तरी माझं काम होऊन जाईल. खूप जणींना विचारून मग मध्ये एकीनं मला दिलं अँड आय एम हॅपी की यार माझा फर्स्ट डे सेव्ह झाला. त्यानंतर ट्रेनमध्ये बसायला जागा नसेल ना तर लोक चटई कॅरी करतात, छोटी चटई, की मग जिथे खाली मिळेल तिथे बसून जायचं. मी एका दिवशी विसरले घेऊन जायची. तर माझ्या बाजूला जी एक काकी होती तिला म्हटली की आजच्यावरती तुम्ही सीटवर बसलाय तर मला तुमची चटई द्याल का. त्यांनी दिली. त्याच्यानंतर मग पनवेलला उतरताना मी ती परत दिली त्यांना. शी इज लाईक की तुलाच ठेव, फक्त सांभाळून ठेव. ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, बट जेव्हा आपल्याला लोकांचा चांगुलपणा अनुभवायला येतो ना, इट्स नाईस थिंग. आणि जेव्हा जेव्हा हे घडतं, या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, बट जेव्हा जेव्हा हे घडतं ह्याच्यासाठी आपल्याला थँक्यू बोलता यायला हवं. फक्त त्यांनाच नाही, ज्या लोकांना जे लोक मदत करत आहे फक्त त्यांनाच नाही, तर त्याला पण. मग तुम्ही युनिवर्स म्हणा, देव म्हणा, ते काहीही असो, त्यालाही थँक्यू बोलता आलं पाहिजे. अजून एक ट्रेनच्या प्रवासात अजून एक गोष्ट अनुभवायला मिळते, ती खूप खूप साऱ्या अपंग लोक मिळतात, दिसतात. लहान लहान पोरं काम करताना दिसतात. गजरा वेणी विकणारी, खाऊची पाकिटं विकणारी पोरं. आणि चालत्या ट्रेनमधून उतरण्याचं कौशल्य असतं बरं का त्यांच्याकडे. त्यामध्ये फेरीवाले असतात जे. लाईफ डिफिकल्ट आहे. जेव्हा त्यांच्याकडे आपण बघतो ना, इट फील्स लाईक लाईफ सो डिफिकल्ट. त्यातला थोडासा डिफिकल्टनेस आपल्या लाईफमध्ये आहे. जेव्हा हात नसलेली लोक, पाय नसलेली लोक, काही लोकांचे हातपाय अपंग असतात, काही लोकांना 4-4 दिवस खायलाही मिळत नाही. इट्स फील लाईक की यार वी हॅव फॅमिली. घरी येऊन त्यांच्यासोबत आपण जेवतो, सोबत सगळेजण जेवण करतो.
धडधाकट आहोत आपण. हातपाय, डोळे, चष्मा लागली असली तरी बरं का. डोळे, कान सगळं काही शाबूत आहे. छान आरोग्यदायी शरीर आहे. एक कुटुंब आहे. घरी परत यायला एक घर आहे. या छोट्या छोट्या गोष्टींची किंमत मोठी झाल्यासारखी वाटते. इट्स लाईक की 15 दिवस कामाला जाऊन एवढं काही शिकवते. नाही, फक्त 15 दिवस नाही, मी अगोदरसुद्धा जॉब्स केल्यात. बट ह्या छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा आपण प्रवास करत असतो तेव्हा नोटीस केल्या जातात. अँड इट्स सो प्युअर. तेव्हा वाटतं की आपण कंप्लेंट्स कमी करायला हव्यात. मी स्वतःला बोलते. मी पण जेव्हा खूप कॉल्सनं फ्रस्ट्रेशन होतं, फ्रेंड्ससोबत घरी जायला जेव्हा मिळत नाही, ट्रेन मागे पुढे होतात, इट्स लाईक की काय चाललं आहे यार, माझ्यासोबतच का, वाय मी. जेव्हा आपल्या वरच्यांकडून ओरडा खावा लागतो, इट्स लाईक की यार हे सगळं किती डिफिकल्ट आहे. हे कसं होणार आहे. स्वप्न बघणं आणि ते पूर्ण करणं आणि त्याच्यामधली जी प्रोसेस आहे, कधी कधी ही प्रोसेस खूप थकवणारी होऊन जाते. इट फील्स लाईक नाही करायचं आहे यार आता. बट हेच आहे जे काय आहे ते. तेव्हा फील होतं की लाईक हां, कंप्लेंट कमी करायला हव्यात. सगळ्यात जास्त पेन कधी होतं माहिती आहे का? जेव्हा घरी येतो आपण, ठरवलेलं असतं की आता मला जे पाहिजे ते मी करणार, आणि वेळ खूप संपून गेलेला असतो. जेवण करतो, घरातली थोडीफार कामं असतात ती करतो, आणि मग शरीर सपोर्ट नाही करत. इट्स लाईक की यार थकलो आहे आता, झोप. विल पॉवर सोबत नाही देत. तेव्हा तेव्हा जे असतं ना की आतली आग, जी काहीतरी करायचं आहे, ते सगळं संपलेलं वाटतं, विझल्यासारखं वाटतं. तेव्हा वाटतं की यार पुश कमी होतोय. आणि आता असंही राहिलं नाही आहे की आता जे काही करायचं आहे ते तुम्हाला स्वतःला करायचं आहे, स्वतःसाठी करायचं आहे. जेव्हा शाळेत किंवा क्लासेसमध्ये जायचो तेव्हा शाळेतले किंवा क्लासचे शिक्षक आपल्याला नेहमी पुश करायचे. त्यांना माहिती असतं आपल्यामध्ये काय पोटेन्शियल आहे. मग ते लोकं सारखं सारखं आपल्याला पुश करत राहतात की काय करताय, कशाला टाईमपास करताय, खूप सारं आहे अजून करायचं, एवढुशात तुम्ही दमलात. रोजचा डोस मिळत असतो शाळेत किंवा. बट नाव डेज तसं पुश करणारं कोणीच नसतं. ॲक्च्युली आपल्याला काय करायचं आहे किंवा जे काही आपलं काही गोल ड्रीम्स आपण ठरवलेलं असतं, इन रिअल कुणाला सांगायची इच्छा होत नाही की आपल्या स्वतःकडून ते फॉलो होत नाहीत म्हणून, की मग पचका होणार. आणि मग काय नुसतं बोलती आहेस तू, काय करत नाही आहेस, अशातली गोष्ट होऊन जाते. म्हणून जे काही ठरवलेलं असतं ते कुणाला सांगायची सुद्धा इच्छा होत नाही. कधी कधी आपल्या आजूबाजूचे आपलेच मित्र या गोष्टींवरून चिडवतील की काय आहे फालतूगिरी चालली आहे तुझी, याच्याने काही होत नसतं बरं का. सो मी पण बघणार आहे आता की मी स्वतःला कुठपर्यंत पुश करू शकते. तुम्हाला काय वाटतं ह्याबद्दल, जॉब करणं विथ, इफ यू फील समथिंग लाईक दॅट, यू कॅन शेअर इट. बाय.